नमस्कार मंडळी. तर चला आपण बघतोय पुढची रेसिपी आणि ती आपली बरेच वेळा तुम्ही रेसिपी पाहिलेली आहे. ती म्हणजे रव्याचा लाडू. आणि रव्याचा लाडू फारच मला आवडतो हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती आहे आणि माझ्याबरोबर माझ्या पाहुण्यांनासुद्धा खूप आवडायला लागलेली आहे ही रेसिपी. त्यातलेच आपले नवीन पाहुणे म्हणजे गणेश शिंदे. तर गणेश शिंदेंनीसुद्धा आपली ही रेसिपी टेस्ट केलेली आहे आणि गणेश शिंदे म्हणजे आमचे पाहुणे नवीन झालेले. तर चला तुम्हाला सांगते ह्याची पुन्हा एकदा रेसिपी आणि तशीच त्याच पद्धतीने जर तुम्ही केली तर तुम्हीसुद्धा नक्कीच माझ्या या रव्याच्या लाडूचे फॅन होणार. मला हे नक्कीच माहिती आहे, कारण माझा विश्वास आहे ह्या रेसिपीवर पूर्ण आणि पूर्ण ज्या मी रेसिपी करते त्याच्यावरसुद्धा. तर चला 1 किलो रवा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे आणि पाकसुद्धा करायला ठेवायचा आहे. तर 1 किलो रव्यासाठी तुम्ही 100 ते 125 ग्रॅम तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा पाव किलोच्या थोडं जास्त. तर आपल्या जिभेच्या टेस्टवर सर्व आहे. तर मी सुद्धा जास्तच तूप घेतलेलं आहे, पण तुम्हाला सांगितलं की सर्वांनाच करायला रेसिपी चान्स यावा म्हणून मी 100 ते 125 ग्रॅम तूप सांगितलेले आहे आणि त्याच्यातसुद्धा ही रेसिपी होतेच आणि तीसुद्धा अगदी टेस्टी. तर रवा भाजून घेऊया आणि रव्याला चांगला कलर आल्यानंतर त्याच्यात आपल्याला 2 नारळ लागणार आहेत, किसून किंवा वाटून. तर रवा एकीकडे भाजतोय आणि आपल्याला नारळाची तयारीसुद्धा करून घ्यायची आहे. तर ही रेसिपी एकदा मी सांगते म्हणून तुम्ही नक्की करा. तर हे पहा, हा 2 नारळाचे मी तुकडे करून साल न काढता वाटून घेतलेले आहेत आणि रवा अगदी कलरवर आल्यानंतर त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला पुन्हा मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे आहे. तर एका कढईत मला हे मावलं नसल्यामुळं मी दुसऱ्या कढईत थोडंसं रवा टाकून तिकडंसुद्धा भाजून घेते. पाक आपला तयार झाला आहे. तर पाकासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं माप घेतलं तरी चालेल, पण मी या पद्धतीने माप घेतलेलं आहे. 2.5 ते पावणे 3 ग्लास साखर, त्याच्या निम्मं पाणी आणि आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या रव्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. वेलची पावडरसुद्धा टाकायची आहे आणि मिक्स करून झाकून ठेवायचे अर्धा ते 1 तास. आणि हे पहा, असं मिश्रण झाल्यानंतर लाडू बांधून घ्यायचे आहेत. खूप सुंदर लाडू लागतात. ह्यावेळेस मी मिक्सरवर मिश्रण फिरवून घेतलेलं नाही, कारण मला थोडी घाई होती. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मिक्सरवरसुद्धा मिश्रण फिरवून मग लाडू बांधू शकता किंवा असेसुद्धा बांधायला काहीच हरकत नाही. मला माहिती आहे तुम्ही या लाडूचे नक्कीच फॅन होणार. धन्यवाद मंडळी.